अहिल्यानगरमध्ये कट्टा विकायला आला आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला। बिहारच्या तरुणासह एक आरोपी ताब्यात, एक गावठी कट्टा आणि 4 जिवंत काडतुसे जप्त। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दाखल होणारे एक गंभीर गुन्हे आणि सराईत गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी माननीय मोमुगा सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी दिनांक 12/8/2026 रोजी रात्री जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याचे आदेश दिले। त्यानुसार संतोष मुटकुळे, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड, संदीप दरवडे आणि पोलीस अरुण गांगुर्डे, सोमनाथ झांबरे, गणेश धोत्रे, बाळासाहेब नागरगोजे, अशोक लिपणे, प्रशांत राठोड, किशोर शिरसाट आणि अरुण मोरे यांचं पथक तयार करून कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान सराईत गुन्हेगार चेक करणं, अवैध व्यवसाय करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना करण्यात आलं। दिनांक 12/8/2026 रोजी नमूद पथक भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत इसम नामे विकास कमल जाधव, राहणार बिहार राज्य यांच्याजवळ गावठी कट्टा असून तो त्याची विक्री करण्यासाठी भिंगार नाला परिसरात आल्याची माहिती मिळाली। त्या माहितीवरून पथकानं भिंगार नाला परिसरात संशयित इसमाचा शोध घेत असताना 2 इसम संशयितपणे थांबल्याचं दिसून आल्यानं पथकानं पंचासमक्ष छापा टाकून विकास कमल यादव, वय 18, राहणार गंगापूर, तालुका नखानूर, जिल्हा मधुबानी, बिहार राज्य, ओमकार अनिल शिंदे, वय 21, राहणार भिंगार, तालुका जिल्हा अहिल्यानगर यांना ताब्यात घेतलं। पंचासमक्ष ताब्यातील आरोपीची अंगझडती घेऊन त्यांच्या ताब्यातून 50,000 रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्तल, 2,000 रुपये किमतीचे त्यात 2 जिवंत काडतूस, 7,000 रुपये किमतीचे एक स्टीलचे मॅगझिन, त्यात 2 काडतूस, रुपये 60,000 रुपये किंमत, त्यात 2 मोबाईल असा एकूण 1,19,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ताब्यातील आरोपीला मुद्देमालासह भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन इथं हजर करण्यात आलं असून त्यांच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 431/2026 आरमॅक 325/725 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करत आहेत। ही कारवाई मोमुगा सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, भिंगार, अहिल्यानगर।